मस्त सर. मस्त. This call is now being recorded. व्हेरी गुड. This call is now taking notes. ओके. आज खूप लोक आलेत. आज खूप लोक नवीन आहेत. कोण कोण लोक नवीन आहेत आज? कोण कोण आहेत नवीन? मोक्षदा आहे, ज्ञानेश्वर आहे, अनुष्का, सुषमा. अच्छा, पूजा इज न्यू. पूजा सर पूजा तू नव्हतीस बाळा याच्या आधी, बरोबर? होते सर. होतीस तू? हो माझं लेक्चर केलंयस तू? केलं आहे सर. माझं काय नाव आहे सांग? योगेश सर. ओके. अच्छा, केलंय म्हणजे तू माझं लेक्चर. व्हेरी गुड. अच्छा, मला थोडं तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय. पहिले 5 मिनिटं आपण थोडं याच्यावर बोलूया, नंतर मग लेक्चर स्टार्ट करूया. चालेल? ओके सर. ओके सर. सुषमा, मला तुझे मार्क्स सांग. 10th मधले किती पर्सेंटेज आहे? आणि 90% सर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आणि कुठलं मीडियम होतं तुझं? मराठी मीडियम, राईट? यस सर. ओके, व्हेरी गुड. ज्ञानेश्वर. सुषमा, तुझं गाव कुठलं बाळा? सर वडगाव सिद्धेश्वर, धाराशिव वडगाव, डिस्ट्रिक्ट मध्ये. धाराशिव डिस्ट्रिक्ट. ओके, व्हेरी गुड. यस सर. ज्ञानेश्वर, यस सर. तुझे 10 चे मार्क्स किती बाळा? कुठला विषय आवडतो तुला? कुठलं मीडियम होतं? आणि गाव कुठलं आहे तुझं? 81 टक्के होते सर 10वीला. किती? 81. 81. व्हेरी गुड, नाईस. कुठला विषय आवडतो तुला ज्ञानेश्वर? सायन्स. सायन्स. व्हेरी गुड. आणि काय बनायचंय तुला? इंजिनियर बनवतो. व्हेरी गुड. मी तुला कुठे भविष्यात तुला गरज वाटली तर मी तुला गाईड करेल. मी पण इंजिनियर आहे. ओके सर. कुठलं आणि सर मी इंजिनिअरिंग बीडचा करायचं आहे. बाळा? बीडचा आहेस. ओके. कुठलं इंजिनिअरिंग करायचंय तुला? तर सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल. व्हेरी गुड. कोअर ब्रांच मध्ये जायचंय. नाईस नाईस. ओके, नाव नेक्स्ट टर्न इज मोक्षदा. सर सांजामध्ये राहते. अच्छा, कुठला डिस्ट्रिक्ट बाळा? धाराशिव. धाराशिव. ओके, व्हेरी गुड. आणि 10th ला किती मार्क्स होते? 71. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मराठी मीडियम का बाळा तुझं पण? हो सर. अच्छा. काय बनायचं तुला? कुठला विषय आवडतो? डॉक्टर बनायचे आणि मला विज्ञान विषय आवडतो. व्हेरी गुड. नाईस नाईस. मी मुद्दाम आपण पहिले फ्रेंडशिप करूया. शिक्षण तर चालूच राहील. जर तुम्ही माझ्याशी छान फ्रेंडशिप केली तर आपल्याला फ्रेंडशिप मधून पण अजून जास्त स्कोप आहे की एकमेकांना आपण एक्सप्लोर करू शकतो. एकमेकांबद्दल आपण जास्त हे करू शकतो. आलं लक्षात? पूजा. पूजा. 10th ला मला 85 होते. व्हेरी गुड. आणि कुठला विषय फेवरेट आहे बाळा तुझा? सायन्स. सायन्स. नाईस. आणि मराठी मीडियमच का तुझं पण? हो. ओके. आणि कुठे राहतेस तू? धाराशिव. अच्छा, धाराशिवच. ओके. धाराशिव डिस्ट्रिक्ट म्हणजे ना, तिथून कुठलं तरी गाव असेल जवळ. सांजा. ओके. मग तुम्ही सुषमा, तुम्ही एकमेकींना ओळखतात का? नाही सर. नाही सर. अच्छा अच्छा. ओके. कोण राहिला? अनुष्का. हा सर. अनुष्का बाळा, सांग तुझ्याबद्दल मला थोडं. सर मला 10th ला 86% होते. व्हेरी गुड. आणि आता तू राहायला कुठे आहेस? काय बनायचंय तुला? वडगाव सिद्धेश्वर. अच्छा, म्हणजे धाराशिवच.
वडगाव हा. सिद्धेश्वर म्हणजे सुषमा आणि तुझं गाव एकच आहे का? हा सर. अच्छा अच्छा, ओके. म्हणजे तू आणि सुषमा मैत्रिणी आहेत. हा सर. ओके ओके. आता मला सांग, काय बनायचंय तुला? IAS. ओ ग्रेट, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. पूजा, तू नाही सांगितलंस बाळा काय बनायचंय? डॉक्टर. अरे हा, सांगितलं का तू? ओके ओके ओके. मी पुन्हा एकदा मला इंट्रोड्यूस करतो. आपण छान मैत्री करूया. मैत्रीमधून जास्त छान तुम्हाला शिकता येईल. तुम्हाला कुठे डाऊट्स असतील तर मला तुम्ही विचारत चला. मी माझं परत एकदा इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव आहे योगेश लाठे. मी पण एका खेड्यागावातूनच येतो. खेड्यागावात माझं 12वी पर्यंतचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी शहरात आलो. आता मी पुण्यामध्ये राहतो. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय पुणे युनिव्हर्सिटीमधून. आणि मग त्याच्यानंतर मी विचार केला की मला इंडस्ट्रीमध्ये नाही जायचंय. मुलांसोबतच राहून त्यांना करिअर घडवण्यासाठी त्यांची मदत करायची. सो एनी हाऊ माय लाईफ गिव्ह मी चान्स की तुम्हाला तुमच्याशी मैत्री करता येईल, तुम्हाला तुमची सेवा करता येईल, असं म्हणून मी प्रेमा मॅम यांच्या या प्रकल्पामध्ये जोडलो. सो थँक यू. तुमच्यामुळे मला एक संधी मिळाली. म्हणजे ऍक्च्युअल जे माझ्या लाईफचं पर्पज आहे की मी जास्तीत जास्त विद्यार्थी, गरीब विद्यार्थी आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो पाहिजे. तर मी जोडल्या गेलो या गोष्टीशी. मला त्याचा आनंद आहे आणि मी हे कंटिन्यू करण्यासाठी तुमच्याकडूनच जास्तीत जास्त प्रेरणा घेत आहे. सो एनिवेज, थँक यू. विल स्टार्ट टुडेज सेशन नाउ. ओके, शॅल वी स्टार्ट फॉर टुडे? आपण मध्ये मध्ये थोडं इंग्लिश बोलायचं का? यस सर. ओके. थोडा रिकॅप घ्यायचा मागच्या लेक्चरचा. यस सर. ओके, व्हेरी गुड. त्रिकोणमिती हे चॅप्टर आपण बघत होतो. त्याचं नाव आहे ट्रिग्नॉमेट्री इन इंग्लिश. ट्रिग्नॉमेट्रीच्या बेसिक कॉन्सेप्ट आपण बघितल्या होत्या, ज्याच्यामध्ये एक ट्रायंगल असतो, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल थ्रू आपण या सगळ्या गोष्टी समजल्या होत्या. साइन थिटा काय असतो, कॉस थिटा काय असतो, टॅन थिटा काय असतो. तुम्ही मला तुमच्याकडे जर नोट्स असतील तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लिहून घ्या, लगेच लिहा. मी तुम्हाला सांगतो. इथे सांगतो या कोपऱ्यात. दिसतंय तुम्हाला? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? मला येस ऑर नो क्वेश्चन सांगा. यस सर, दिसते. ओके, व्हेरी गुड. ट्रिग्नॉमेट्री मध्ये आपण रिलेशन लक्षात ठेवूया. रिलेशन म्हणजे नाते, बरोबर ना? Yes हो sir. सर. हा, तर मग आपण ट्रिग्नॉमेट्री मध्ये लक्षात ठेवूया की कोणीतरी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे तो दुसऱ्या कोणत्या तरी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा मित्र आहे, किंवा कोणीतरी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे जो दुसऱ्या कुठल्या तरी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा भाऊ आहे. 2 रिलेशन मी तुम्हाला सांगितले. कुठले कुठले रिलेशन सांगितले? कोणते नाते सांगितले मी, सुषमा? 2 नाते सांगितले. एक भावाचं नातं आणि एक, माझा आवाज येतोय? सर रिपीट करा. मी तुम्हाला 2 रिलेशन सांगितले. 2 रिलेशन असे आहेत की एक मैत्रीचं नातं आहे आणि एक भावाचं नातं आहे. ठीक आहे? सर भावाचं नातं कॉट थिटा. मी सांगतो. आपण फक्त समजून घेऊया की 2 नाते कुठले बघायचे आपल्याला. ओके ओके सर. हा, तर मी 2 नाते कुठले सांगितले? एक आहे मैत्रीचं नातं, एक आहे भावाचं नातं. भावाचं नातं. बरोबर. तर मग हे एक गोष्ट लक्षात ठेवायची कधी पण की कोणता तरी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा दुसऱ्या कुठल्या तरी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा भाऊ आहे. आलं लक्षात? हो सर. आणि कुठला तरी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन कुठल्या तरी दुसऱ्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा मित्र आहे. ठीक? हो येस सर. ऑर नो? ओके. आता मी इथे तुम्हाला सांगतो. हा जो बॉक्स मी इथे केलेला आहे, हा बॉक्स दिसतोय? कलर यस सर. बदलू याचा? कलर बदलू. ओके, Yes. कलर बदलतो म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात. हे बघा, मी कलर बदलला. इथे मी लिहितो आहे भाऊ वालं रिलेशन. मराठीत लिहू ना? भाऊ कोण कोणाचा आहे.
ओके, भाऊ वालं रिलेशन आपण समजूया. भाऊ कोण कोणाचा आहे रे? तो साईनचा भाऊ आहे कॉस कोसेक. कोसेक ठीक सर. आहे. हा, कॉसचा भाऊ आहे सेक सेक. टॅनचा भाऊ आहे कॉट. कॉट. ओके, भाऊ वाला रिलेशन समजलं का? ओके सर. आणि दुसरा आहे दोस्त वालं रिलेशन, मैत्री वालं. कोणता तरी फंक्शन कोणत्या तरी दुसऱ्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा मित्र आहे, दोस्त आहे. मग साईनचा दोस्त कोण? साईनचा दोस्त आहे कॉस. ओके, ओके सर. आणि कॉस आणि साईनचा दोघांचा दोस्त कोण? तर टॅन. ठीक आहे, आलं का लक्षात? हो सर. एवढंच लक्षात ठेवा, साईन आणि कॉसचा दोस्त आहे टॅन. क्लिअर? क्लिअर आता सर. एक ओके, व्हेरी गुड, क्रिस्टल क्लिअर सर. व्हेरी गुड. आता साईन जो आहे याला मी दोस्त का म्हटलो साईन आणि कॉसचा टॅनला ते बघा. साईन आणि कॉसचा दोस्त आहे टॅन, म्हणून टॅन काय असतो? टॅन जातो आधी. टॅन म्हणजे काय? टॅन जातो आधी साईनच्या घरी, म्हणतो साईन तू पण ये, आणि मग कॉस तू पण ये, आपण सोबत खेळू. म्हणून टॅन थिटा इज इक्वल्स टू व्हॉट? साईन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन काय करतो? साईन आणि कॉसला घेऊन खेळायला जातो. मग त्यांची मैत्री असल्यामुळे ते खेळायला जातात, बरोबर ना? इथे इथे मी हे मुद्दाम सांगतोय कारण हेच रिलेशन आपल्याला पुढे भविष्यात सगळ्या ठिकाणी कामाला येईल. ओके, आता आपण एक सीन सीन समजतो ना तुम्हाला? एक प्रसंग आपण इमॅजिन करू. ठीक आहे, प्रसंग असा आहे की फॅमिली डिनर चालू आहे. ठीक आहे, फॅमिली डिनर, फॅमिली सगळे रात्री संध्याकाळी पप्पा घरी आल्यावर सगळेजण आपण सोबत जेवायला बसतो, बरोबर ना? हो हो सर. की नाही? ओके, मग घरामध्ये जेव्हा फॅमिली डिनर चालू आहे तर तुम्ही समजा, तुम्ही, तुमचा भाऊ, तुमची बहीण, तुम्ही कोणी, दोन्ही सिबलिंग्स. इंग्लिशमध्ये भाऊ बहीण भावंडांना काय म्हणतात? सिबलिंग्स. ठीक आहे, तर तुमचा सिबलिंग आणि तुम्ही दोघ जण, आई वडील असे 4 जण तुम्ही जेवायला बसले, तर तुम्ही हा सीन इमॅजिन केलाय का कधी, की तुमच्या भावाने तुमची तारीफ केली? असं कधी होतं का? नाही सर. कधीच होत नाही. कधीच होत नाही, हो की नाही? आपण ही गोष्ट नेहमी अनुभवतो की कधी चुकून पण आपला भाऊ, आपली बहीण आपली कधीच तारीफ करत नाही आई वडिलांसमोर, होते का? नाही किंवा सर. किंवा आपण पण आपल्या बहीण भावाची कधीच तारीफ करत नाही, होतं का असं कधी? नाही सर. नाही. सर. मग ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये पण सेम होणार. ठीक आहे, आपण काय करतो? आपल्या भावाला नेहमी खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो आई वडिलांसमोर, की तो असाच आहे, तो तसाच आहे, असं दाखवतो की नाही आपण? येस ऑर नो? येस ऑर नो? हो सर. आपण हो नेहमी सर. आपल्या भावाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो, है ना? येस सर. मग ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पण सेम करतात. साईनचा भाऊ कोण आहे? कोसेक, बरोबर ना? मग साईन काय करेल? साईन त्याच्या भावाला नेहमी खाली दाखवण्याचा प्रयत्न करेल. आलं का लक्षात? आणि हो यालाच सर. इंग्लिशमध्ये आलं म्हणतात लक्षात. साईन इज अ रेसिप्रोकल फंक्शन ऑफ कोसेक अँड कोसेक इज अ रेसिप्रोकल फंक्शन ऑफ साईन. आलं का लक्षात? साईन नेहमी त्याच्या हो भावाला सर. खाली दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता मला सांगा, जर आपण आपल्या बहीण भावांबद्दल वडिलांसमोर, आई वडिलांसमोर जर काही बोललो, तर आपली बहीण भाऊ शांत बसतील का? नाही सर. ते पण काय करतील? ते आपल्याला पण काय खाली करतील? दाखवतील. हा, ते पण आपल्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतील. ओके, मग सेम ट्रिग्नॉमेट्री मध्ये पण होत आहे. साईन थिटा त्याच्या भावाला खाली दाखवतो, मग कोसेक थिटा थोडी शांत बसणार आहे, कोसेक थिटा त्याच्या भावाला खाली दाखवतो. आलं लक्षात? हो Yes. सर. आता आता समजलं तुम्हाला यांना भाऊ भाऊ का म्हणतोय आपण? हो सर. समजलं. हा, कॉस थिटा पण काय करेल रे? कॉस थिटा पण त्याच्या भावाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करेल. हर बार नीचा दिखाएगा, है ना? आणि Yes, sir. सेक थिटा शांत बसतो का? नाही. जर
आपण जर आपला भाऊ आपल्याबद्दल काही बोलला तर आपण काय म्हणतो, तू फक्त तोंड उघड बेट्या, माझ्याकडे तर व्हिडिओ सहित प्रूफ आहे. हो की नाही? हो सर. आलं ना लक्षात मग? हो सर. टॅन थिटाचा भाऊ कोण आहे मग? कॉट Cot. थिटा. टॅन थिटा काय करेल? कॉट थिटाला खाली दाखवेल. आणि कॉट थिटाचा भाऊ कोण आहे? टॅन Tan थिटा. theta. म्हणून तो काय करेल? टॅन थिटाला खाली दाखवेल. आलं का लक्षात? हो ही सर. गोष्ट क्लिअर आहे? इथपर्यंत कोणाला काही डाऊट? नो सर. नाही सर. ओके, व्हेरी गुड. साइन आणि आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार, मला पटापट उत्तर द्यायचे. साइनचा भाऊ कोण आहे? कोसेक. शाबास. कॉसचा भाऊ कोण आहे? सेक. शाबास. टॅनचा भाऊ कोण आहे? कॉट. कॉट. व्हेरी गुड. ट्रिग्नोमेट्री मधले 3 दोस्त कोण आहे? साइन कॉस टॅन. बरोबर, व्हेरी गुड. जर टॅनचा भाऊ असेल तर तो कोणासोबत दोस्ती पहिले करेल? कॉट अपॉन कॉट इज इक्वल टू 1 upon कॉट इज इक्वल टू कॉस अपॉन साइन. म्हणजे कॉट पण 2 जणांचा दोस्त आहे. कोणाचा? को वाला पहिले है ना. कॉट को पासून स्टार्ट होतो ना, म्हणून तो पहिले कॉस सोबत दोस्ती करणार, मग साइन सोबत. ओके, आलं का लक्षात? येस सर. ओके, जायचं का मग पुढे आता? येस सर. परत मी प्रश्न विचारतो, तुम्ही मला सांगा की तुम्ही क्लासमध्ये आहात का? मला सांगा, साइनचा भाऊ कोण आहे? कोसेक सर. कोसेक. कॉसचा भाऊ कोण आहे? सेक. व्हेरी गुड. टॅनचा भाऊ कोण आहे? कॉट. मला सांगा, साइन आणि कॉसचा दोस्त कोण आहे? मित्र. टॅन. टॅन. शाबास. आता मी वर्डिंग बदलतोय, मला आन्सर सांगा. कॉस आणि साइनचा दोस्त कोण आहे? कॉट. कॉट. व्हेरी गुड. का रे? कारण कोनी सुरुवात झाली है ना. कॉस अपॉन साइन. कॉस को वरती आला, को आला वरती म्हणजे कॉट. ठीक. कॉस अपॉन साइनला आपण कधी कधी घाई घाई टॅन लिहून टाकतो, पण टॅन लिहायचा का त्याला? नाही. ठीक आहे. ऑल राईट. येस सर. ओके, व्हेरी गुड. आता आपण पाहिलं होतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्टँडर्ड अँगल्स. आठवतं का तुम्हाला ही गोष्ट? हो सर, आठवते. हो सर. मी तुम्हाला लेफ्ट हँड सांगितला होता. लेफ्ट हँड वरून आपण सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज काढू शकतो असं सांगितलं होतं. ऑफ स्टँडर्ड अँगल्स. मला सांगा रे, स्टँडर्ड अँगल्स किती आहेत? 5. 5. कुठले कुठले आहेत सुषमा? 0 degree, 30 degree, 45 degree, 60 degree and 90 degree. व्हेरी गुड. आपण साइन साठी कुठली साइड घेतो? अनुष्का आहे का? आहे सर. हा, साइन साठी कुठली साइड घेतो बाळा आपण? राईट साइड सर. व्हेरी गुड. आणि कॉस साठी कुठली घेतो? लेफ्ट साइड. लेफ्ट साइड ऑफ व्हॉट? लेफ्ट साइड ऑफ फिंगर. व्हेरी गुड. आता आपण हेच त्या दिवशी जे पाहिलं ते इथे रिवाइज करूया. साइन 0 इज 0 कारण त्याच्या राईट साइडला 0 फिंगर्स आहे. स्क्वेअर रूट ऑफ 0 अपॉन 2 इज 0. साइन 30च्या राईट साइडला एकच फिंगर आहे, त्याला रूट मध्ये टाकला. रूट 1 इज 1 डिवायडेड बाय 2. मी फास्ट बोलतोय, तुम्हाला लक्षात येईल ना, त्या दिवशी ऑलरेडी झालेलं आहे. येस सर. ओके. त्याच्यानंतर साइन 45 1 अपॉन रूट 2. साइन 60च्या राईट साइडला 3 फिंगर्स आहे, म्हणून रूट मध्ये 3 अपॉन 2 म्हणून रूट 3/2. साइन 90 साठी राईट साइडला 4 फिंगर्स, तर रूट 4 इज 2, 2/2 इज 1. ओके. सेम गोष्ट कॉस साठी होती. आता मला सांगा, जर आपल्याला साइन मिळाला, कॉस मिळाला, तर साइन आणि कॉसचा मित्र कोण असतो रे? टॅन सर. मग याच्यावरून कोण मिळेल रे? Tan theta. टॅन. शाबास. आता मला सांगा, साइनचा भाऊ कोण आहे? कोसेक सर. आणि कोसेक काय करेल? साइनला नेहमी खाली दाखवेल.
त्याच्यावरून आपल्याला कोण भेटून जाईल? कोसेक. बरोबर. कॉस वरून त्याचा भाऊ भेटून जाईल ना. हो कॉसचा सर. भाऊ कोण आहे? सेक. मग तो त्याच्यावरून मिळेल. ओके. ओके सर. आणि मला सांगा, जर कॉस आणि साईन आहे तर परत कॉस आणि साईनचा दोष कोण आहे? कॉट. कॉट. तो पण भेटून जाईल. आलं लक्षात? हो सर. Now we are moving forward to basic fundamental identities. Sin square theta plus cos square theta is equals to 1. Hopefully तुम्हाला हे आठवतंय की मी सांगितलं होतं. हो सर, आठवतंय. व्हेरी गुड. मग आता साइन स्क्वेअर थिटा मला कोणी तिन्हीच्या तिन्ही फंडामेंटल आयडेंटिटीज वन शॉट सांगू शकतं का? की सर मला आठवत आहे, मग मी सांगतो. मला पटकन कोणीतरी सांगा की सर मी सांगतो. येस सर. कोण? सुषमा, अनुष्का, पूजा, सर. ज्ञानेश्वर, कोण? सर कोण मी सांगतो? सांगू? हो, कोणीही सांगा पटकन. फक्त मला नाव सांगा की सर मी अनुष्का मी सांगते असं. सर मी पूजा मी सांगते असं. असं पटकन सांगा कोण सांगतं. सर मी सुषमा सांगू? हो सांग. फर्स्ट, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. व्हेरी गुड बेटा. हा साइन स्क्वेअर थीटा प्लस 1 इज इक्वल टू 1. ओके. कॉट स्क्वेअर थीटा प्लस 1 इज इक्वल टू 1. नाही, चुकलं बाळा. सेकंड आणि थर्ड परत सांग. पहिली परत सांग. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. व्हेरी गुड. आता मला सांग, मी परत तुम्हाला ही गोष्ट सांगतो बघा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 होते, है ना? ही पहिली फंडामेंटल आयडेंटिटी आहे आपली, बरोबर का? येस ऑर नो? येस सर. आता मला सांग बाळा, साइन आणि कॉस काय आहेत एकमेकांचे? मित्र. मित्र आहेत. मग मित्रांमध्ये भांडणं पण होतात ना. हो सर. मग भांडण झाल्यावर काय होईल रे? कोणता तरी एक मित्र आहे, सपोज पहिल्यांदा मला वाटलं की भांडण झाल्यावर कॉस स्क्वेअर थिटानी भांडण सुरू केलं, तर कॉस स्क्वेअर थिटा डिवाइडला चालला जाईल, बरोबर ना? हो सर. म्हणजेच मग 1 tan स्क्वेअर थीटा प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. शाबाश. मग असा हा कॉट सेकंड स्क्वेअर थीटा फंडामेंटल. प्लस 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. व्हेरी गुड. दुसऱ्या वेळेस दुसरा फ्रेंड जो असेल, दुसरा मित्र जो असेल, तो भांडणाला सुरुवात करेल. भांडणाला सुरुवात म्हणजे डिव्हिजन, बरोबर की नाही? मला Yes, सांगा, sir. घरात आपण म्हणतो ना वाटे हिस्से म्हणजे डिव्हिजन कधी होतं? कधी होतं? भांडण झाल्यावर, है ना? भांडणं झाल्यावर. मग इथे पण डिव्हिजन कधी होईल? भांडणं झाल्यावर. आणि जो भांडण सुरू करतो तो डिवाइडला जाईल, बरोबर की नाही? भांडण कोण करतो? तोच डिवाइड करतो ना घराला पण. इथे पण सेम. जो भांडण करेल तोच डिवाइडला जाईल. मग तो डिवाइडला गेल्यावर काय काय उरतं ते बघायचं. कॉस स्क्वेअर कॅन्सल, 1 उरला. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर इज टॅन स्क्वेअर. 1 अपॉन कॉस कोणाला खाली दाखवल्या जातंय? कॉसला, बरोबर ना? जर कॉसला खाली दाखवल्या जातंय म्हणजे हा कोण आहे? हा सेक आहे. समजलं? Yes, sir. म्हणजे याला म्हणतो आपण डबल विथ सेक पण विथ डबल पॉवर, म्हणून तो होईल सेक स्क्वेअर थिटा. येस ऑर नो? Yes, sir. म्हणून सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी जनरेट झाली. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. आलं का लक्षात? येस सर. आणि सेम जेव्हा साइन स्क्वेअर डिवाइडला जाईल, साइन स्क्वेअर भांडणाला सुरुवात करेल, तेव्हा थर्ड फंडामेंटल आयडेंटिटी जनरेट होईल. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता मला सांगा, विसरू का आपण कधी या तिन्ही फंडामेंटल आयडेंटिटीज? No, sir. व्हेरी गुड. मी उद्या परत विचारणार पुढच्या लेक्चरला, तेव्हा मला आठवलेलं पाहिजे तुम्हाला. Okay, sir. ओके सर. येस?
ओके, आता आपण येऊ सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन अ डिफरंट क्वाड्रंट्स. लास्ट टाइम पण बघितलं होतं आपण ही गोष्ट. हो येस सर. सर. बरोबर. मला सांगा, साइन, कॉस आणि टॅन एकमेकांचे काय आहेत रे? मित्र. मग आता मला सांगा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन पण पॉझिटिव्ह, कॉस पण पॉझिटिव्ह, तर टॅन पण काय असेल? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हच असणार, बरोबर ना? म्हणजे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह इन दी फर्स्ट First क्वाड्रंट. व्हेरी गुड. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये आलो आपण. तर सेकंड क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? साईनचा. साइनचा इलाका आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोण पॉझिटिव्ह? फक्त साईन. साइन पॉझिटिव्ह. आता मला सांगा, साइन पॉझिटिव्ह, कॉस निगेटिव्ह, तर त्यांचा मित्र पण काय असेल रे? निगेटिव्ह. एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह इज निगेटिव्ह, बरोबर ना? थर्ड क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? टॅनचा. टॅनचा. म्हणून फक्त टॅन पॉझिटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? कॉसचा. म्हणून फक्त कॉस पॉझिटिव्ह. ठीक आहे. येस त्या सर. दिवशी तुम्हाला सांगितलेलं आठवतं का? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंट सबका इलाका है. आठवतं ना ही गोष्ट? हो येस सर. सर. आणि हे लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगितलं होतं की एस स्टँड फॉर व्हॉट? स्ट्रिक. एस स्टँड फॉर व्हॉट? साईन. साइन. आणि एस स्टँड फॉर व्हॉट? एस वरून अजून काय येतं? सेकंड सर. सेकंड. व्हेरी गुड. मग एस सेकंड साइन. टी वरून काय येतो? टॅन. टी वरून काय येतो? थर्ड. थर्ड. है ना? आणि सी वरून काय येतो? कॉस. पण सी वरून फोर्थ नाही येत. मग सी वरून काय येतो? सी वरून फोर्थ येत नाही. सी वरून कॉस येतो आणि सी वरून फोर्थ नाही येत. मग काय येतो? आठवतं का? सी वरून काय आठवतं का? सांगितलं होतं तुम्हाला. फोर्थ नाही येत. मग काय येतं? चौथा. हा, सी वरून चौथा क्वाड्रंट. आलं लक्षात? हो सर. चौथा क्वाड्रंट इज फॉर सी. सी वरून कॉस, सी वरून चौथा क्वाड्रंट. व्हेरी गुड. आता जर तुम्हाला हे माहिती आहे तर इथून पुढच्या गोष्टी माहिती होतील. छान आहे. आता मला सांगा, साइनचा भाऊ कोण रे? कोसेक सर. कोसेक. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि अजून कोण पॉझिटिव्ह असेल रे? कोसेक. शाबास. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन अँड टॅन अँड कॉट. कॉट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस अँड सेक. व्हेरी गुड. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं हे लक्षात ठेवा, कारण हे पुढे आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. ओके सर. ओके सर. आता आपण बघतोय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड एंगल्स. नोट डाऊन करत चला मी जे जे सांगतोय ते. ठीक आहे. आता हे आपण काहीतरी नवीन बघतोय आज. अलाइड अँगल्स. इथे मी परत आपले क्वाड्रंट्स काढतो. ठीक. ओके. हा एक्स ऍक्सिस असेल, हो म्हणा. हो सर. हो सर. आणि हा वाय ऍक्सिस असेल आणि हा ओरिजिन. बरोबर का? येस सर. ओके. मला सांगा, आपण परत आता जुनं जे चॅप्टर आहे आपलं ट्रिग्नोमेट्रीच्या आधीचं जे पहिलं चॅप्टर आहे त्याचं नाव काय होतं रे? अँगल अँड मेजरमेंट. शाबास. त्या अँगल अँड मेजरमेंट मध्ये आपण सुषमा ही गोष्ट पाहिली का की अँगल इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस इन अ अँटी क्लॉकवाईज सेन्स. येस सर. येस. तर मला सांगा, जर अँगल अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये पॉझिटिव्ह आहे तर 0 पासून इथे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ऍक्सिस पर्यंत आलं तर इथे 90 होईल, बरोबर का? हो सर. इथून इथपर्यंत 90. इथून थोडं पुढे गेला तर किती होईल रे? 180. 100. शाबाश. इथून पुढे आलं तर किती होईल रे? 2
270 डिग्री. शाबास. 270. 270. आता मला सांगा इथे आल्यावर किती होईल रे? 360 डिग्री. 360. ओके. ओके सर. आता मी हे अँगल्स पुन्हा रफ करतो, पुन्हा पुसतो. मला सांगा, आपण तुम्हाला आठवतं का रे, अँगलला डिग्रीज मध्ये आणि अँगलला रेडियन मध्ये मेजर करू शकतो? इथे तर 0 आहे. 0 डिग्री मध्ये पण 0च आहे, रेडियन मध्ये पण 0च आहे. ठीक आहे. ओके. येस ऑर नो? यस सर. ओके. मला सांगा, जर अँगल 180 असेल, 180, तर त्याला आपण काय म्हणतो रे? 180 डिग्री रेडियन मध्ये किती असतो? काय? पाय. शाबाश. आणि 360 डिग्री किती असेल रे मग? 180 चा डबल म्हणजे 2 पाय. 2 पाय. शाबाश. मग 90 म्हणजे किती असेल रे? 180 चा हाफ म्हणजे पाय बाय 2. बरोबर का? हे मी सांगितलेलं त्या दिवशी, आठवतं का तुम्हाला? हो सर. हो सर. हा. आणि 270 जो असेल, 270 म्हणजे 90 चा थर्ड मल्टिपल. 3 गुणेला 90 म्हणजे 270. बरोबर ना? मग Yes, 3 sir. गुणेला 90 म्हणजे 3 इंटू पाय बाय 2. बरोबर का? यस सर. ओके. आता आपण अलाइड अँगल्स म्हणजे काय ते समजूया. मला जर समजा साइन ऑफ स्टँडर्ड अँगल आहे 30 डिग्री, तर मी याची व्हॅल्यू लिहू शकतो 1/2. बरोबर ना? हो सर. हो साइन सर. 30 इज 1/2. बट मला सांगा, मला जर त्यांनी म्हटलं की साइन ऑफ 120 डिग्री फाइंड करून दे, तर मला येईल का रे फाइंड करता? हो सर. 120 हो, साइन सर. 120 डिग्री कसं काढणार आपण साइन 120? कारण 120 डिग्री स्टँडर्ड अँगल आहे का? नाही सर. नाही सर. मग स्टँडर्ड अँगल जर नाहीये, तर मला डायरेक्ट व्हॅल्यू लिहिता येईल का याची किती आहे म्हणून? नाही सर. जसं साइन 30 ला आपण 1/2 लिहिलं, तसं साइन 120 ला डायरेक्ट मी काय लिहू शकतो? असं काही लिहू शकतो का डायरेक्ट 1/2 1/2? नाही सर. तो कोणत्या नाही. क्वाड्रंट मध्ये आहे हे पाहायचं. हा, तर मग पहिले 120 डिग्रीला आता अलाइड अँगलची काय गरज आहे? अलाइड अँगलचं काम काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय. अलाइड अँगलचं काम आहे, जर अँगल खूप मोठा असेल, ठीक आहे, अँगल जर खूप मोठा असेल, आता 120 डिग्री मोठा झाला ना, हो अँगल सर. जर मोठा असेल तर अलाइड अँगलचं काम आहे ह्या अँगलला बाय युझिंग क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल्स कुठले आहेत रे? π/2, पाय, 3π/2, 2π. या क्वाड्रंटल अँगलच्या मदतीने छोटा करायचा इन टर्म्स ऑफ स्टँडर्ड अँगल. ओके. ओके म्हणजे सर. सर 120 ची बेरीज कोणत्या संख्येने येते छोट्या ह्याच्यामधला ते पाहायचं. 120 जर असेल तर 120 मला माहितीये 90 आणि 180च्या मध्ये लाय करतो. बरोबर की नाही? यस सर. मग सेकंड 180 क्वाड्रंट मध्ये. मग 180च्या मध्ये लाय करतो म्हटल्यावर आपण याला 180 मायनस लिहू शकतो. यस सर. आणि 180 मायनस काय करणार? तर स्टँडर्ड अँगल. आता स्टँडर्ड अँगल्स किती आहेत आपले? 5. ज्याच्यामध्ये 0 आणि 90 तर क्वाड्रंटल अँगल आहेत. बरोबर की नाही? जे ऍक्सिस वर लाय करतात 0 आणि 90. बरोबर ना? मग ते लोक हो सर. येणारच नाही. मग कोण येईल? मग येतो 30, 60 आणि 45. हे 3च अँगल. बरोबर ना? यस सर. मग 180 मायनस 60 लिहिलं तर नाव दिस बिकम्स काय? अलाइड अँगल. आता हा जो इथे आपल्याला दिसतो आहे, हा झाला अलाइड अँगल. हा 180 मायनस 60 इज व्हॉट? अलाइड अँगल. आलं का लक्षात? हो सर. मला सांगा, अलाइड गरज काय आहे? मी सांगितलं तुम्हाला का? हो सर. आठवतंय. हा, सांग सुषमा पटकन. स्टँडर्ड अँगल मध्ये म्हणजे जास्त मोठी डिग्री असणारे नसते, मग त्या अलाइड अँगल वरून आपण त्याची किंमत काढू शकतो. स्टँडर्ड अँगल मध्ये आपण त्याला कन्वर्ट करूया बाय युझिंग क्वाड्रंटल अँगल्स. बरोबर? यस सर. हा, मग आता मला सांगा, हा 180 जो आहे,
180 इथे. हा Yes, 180 sir. 90चा मल्टिपल आहे. नाईन्टी. 90ला कितीनी मल्टिप्लाय ऍड 2. 90 इंटू टू सर 2. 90 इंटू 2 व्हेरी गुड. 2 व्हेरी गुड. मग मला सांगा 90 इंटू 2 इवन आहे की ऑड आहे रे? 2 समसंख्या आहे की विषम संख्या आहे? समसंख्या. समसंख्या आहे. सम सम म्हणजे इवन. ओके, राहील ओके लक्षात. सर. ओके सर. आणि विषम म्हणजे ऑड. ऑड. तर जर हा 180 जो आहे इथे, हा जर 90चा इवन मल्टिपल असेल म्हणजे 90 इंटू 2 90 इंटू 4 कोणी येऊ शकतो ना, बरोबर की नाही? हो सर. हो जर सर. हा 90चा इवन मल्टिपल असेल तर साईनचं नाव साईनच ठेवायचं आणि त्याच्यासोबत हा छोटा वाला अँगल चिपकवायचा. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं, साईन 120 ला कन्वर्ट केलं स्टँडर्ड अँगल मध्ये, साईन 60 डिग्री, बरोबर ना? हो आता सर. मला सांगा 120 डिग्री कोणत्या क्वाड्रंटचा अँगल आहे? साइन 120 डिग्री कोणत्या क्वाड्रंटचा अँगल आहे? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? साइन. म्हणून याच्या चिन्हाला आपण हात लावायचा नाही, कारण साईनचाच इलाका आहे आणि साईनच तिथला फंक्शन पण आहे, है ना? हो सर. हो सर. म्हणून आपण याला लिहिताना प्लस साईनच लिहायचं. मग साईन 60 किती असतो रे? √3/2. शाबाश, भेटला आन्सर. म्हणजे साईन 120 ची आन्सर काय असेल? √3/2. समजलं? येस सर. म्हणजे अलाइड अँगलचं कामच ते आहे की कोणताही कितीही मोठा अँगल आला तरी आपण त्याला छोटा करू शकतो आपल्या स्टँडर्ड याच्यामध्ये. आता मी परत मोठा अँगल घेतो. साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण बदलूया आपण. तुम्ही सांगा कुठलं घ्यायचं? सुषमा तू सांग. टॅन Cos घ्यायचं का घ्या. बाळा? टॅन घेऊ, टॅन. ओके सर, टॅन घ्या. पुन्हा एकदा टॅन घेऊ, नंतर परत कॉस घेऊ. ठीक आहे. मी लिहितोय टॅन ऑफ 300 डिग्री, बरोबर ना? टॅन ऑफ 300 डिग्री. आता मला सांग 300 स्टँडर्ड अँगल आहे का बाळा? नाही. नाही सर. पण 300च्या जवळ 90चा कोणता मल्टिपल येऊ शकतो? 270 सर. 270, बरोबर? हो सर. मग मी टॅनला असं लिहू शकतो का रे? 270 प्लस 30, बरोबर की नाही बाळांनो? हो सर. हो सर. आता मला सांगा 270 जो आहे तो टॅनचा कुठला मल्टिपल आहे रे? थर्ड क्वाड्रंट मधला. थर्ड सर. नाही, मल्टिपल सांगा मला आधी, थर्ड क्वाड्रंट मधला नाही. 290 ला कितीने मल्टिप्लाय केलं की 270 बनतो? 3 ने. 3 ने. मग 3 ऑड आहे की इवन आहे? ऑड. ऑड आहे. जेव्हा हा 90चा ऑड मल्टिपल असेल, मागच्या वेळेस जर आपण पाहिलं तर तो 90चा कोणता मल्टिपल होता? इवन मल्टिपल. इवन. आता इथे कुठला आहे? ऑड मल्टिपल. ऑड. जेव्हा ऑड मल्टिपल असेल तेव्हा टॅन जो असेल टॅन त्याचं नाव बदलून जाईल आणि त्याचं नाव काय होईल? कॉट. कॉट. समजलं? आणि ओके सर. त्याच्यासोबत कोणाला चिपकवायचा? हा छोटा अँगल. ठीक आहे. ओके. ओके सर. जेव्हा आपण छोटा अँगल चिटकवला त्याच्यानंतर याला परत प्रश्न विचारायचा 300 ला की तू कोणत्या क्वाड्रंटचा आहे बाबा? कोणत्या क्वाड्रंटचा आहे 300? थर्ड. थर्ड क्वाड्रंट. कसं काय? थर्ड क्वाड्रंट तर 180 पासून 270 पर्यंत असतो. फोर्थ क्वाड्रंट सर. 270 टू 360 फोर्थ क्वाड्रंट असतो. मग फोर्थ क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे रे? कॉस. हा कॉस आहे का? कॉस आहे का हा? नाही ना.
नाही सर, टॅन आहे तो. मग टॅन आहे म्हटल्यावर त्याचं काय करून टाकायचं आपण चिन्ह मायनस. बदलायचं. आलं लक्षात? हो Yes, सर. sir. हा होईल मायनस कॉट 30. आता कॉट 30 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. √3. √3 म्हणजे टॅन ऑफ 300 याची व्हॅल्यू आता काय आली -√3. समजलं का? आलं का हो बाळांना सर. लक्षात? हो सर. Yes, आता sir. मी तुम्हाला प्रत्येक क्वाड्रंटचे अलाइड अँगल समजावून सांगतो. ठीक आहे? आपण पहिले डिग्रीज मध्ये समजून घेऊया, मग त्याच्यानंतर रेडियन मध्ये समजून घेऊया. चालेल का? हो Okay, सर. sir. हो सर. ओके. मी तुम्हाला आधी डिग्रीज मध्ये सांगतो, मग आपण रेडियन मध्ये समजून घेऊया पुन्हा एकदा. चलो वन्स अगेन 0 देन दिस इज 90 डिग्री. बरोबर ना? हो म्हणजे सर. हा 180 डिग्री हा असेल 270 आणि मग त्याच्यानंतर हा असेल इथला इथे किती असेल 360. 360. बरोबर का? हो येस सर. ऑर नो? येस ओके. सर. आता मला सांगा, जर फर्स्ट क्वाड्रंटचा अलाइड अँगल बनवायचा असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो का रे की तो 90 पेक्षा कमी आहे? 90 पेक्षा कमीच असेल ना तो? हो सर. हो सर. मग त्याला 90 मायनस थिटा लिहू शकतो का आपण? Yes, sir. येस सर. जर जर तो अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला तर तो 90 पेक्षा जास्त होईल. Yes, sir. हो सर. 90 पेक्षा जास्त म्हणजे त्याला 90 प्लस थिटा लिहू शकतो का रे आपण? Yes, sir. येस सर. किंवा तोच अँगल 180 पेक्षा कमी पण असेल सेकंड क्वाड्रंट मध्ये. 180 minus 90. 180 मायनस थिटा बाळा, थिटा. नाही. 90. ठीक आहे. तर त्याला थिटा म्हणतोय ना आपण त्याला. आता आपल्याला अँगल माहितीच नाही ना कोणता आहे. Okay, जसं sir. 120 आला तर 180 मायनस 30 लिहिला आपण, तर तो थिटा प्रत्येक वेळेस बदलणार. बरोबर ना? हो सर. आपण अलाइड अँगलला समजतोय. सेकंड क्वाड्रंट मध्ये 2 अलाइड अँगल्स असतील. एक तर तो 90 पेक्षा जास्त असेल, मग 180 जो लिहिला होता आपण त्याला आपल्याकडे 2 चॉईसेस होत्या. एक तर त्याला 90 प्लस 30 लिहू शकतो किंवा 180 मायनस 60 लिहू शकतो. बरोबर ना? हो सर. Yes, मग sir. आपल्याकडे 2 चॉईसेस आहेत. त्याच 2 चॉईसेस इथे लिहिलेल्या आहेत. एक तर त्याला 90 प्लस थिटा लिहू शकतो किंवा 180 मायनस थिटा लिहू शकतो. थिटा कॅन बी एनिथिंग. थिटा नेहमी बदलू शकतो. है ना? जर तुम्ही हो इथे सर. ऑब्झर्व केलं तर थिटा या ठिकाणी 30 आहे, या ठिकाणी 60 आहे. बरोबर का? हा सर. हा, तर मग थिटा बदलू शकतो. आलं का लक्षात? Okay, हो sir. सर. आपण कसं चॉईस घेतोय त्याच्यावर डिपेंडंट आहे. ओके. मग मला सांगा, आता ओके. जर अँगल थर्ड क्वाड्रंटचा असेल तर तो 180 पेक्षा जास्त असेल. Yes, sir. मग त्याला काय लिहिणार 180 सुषमा? plus theta. 180 व्हेरी plus गुड, व्हेरी गुड. आणि जर तो थर्ड क्वाड्रंटचाच आहे तर 270 पेक्षा कमी पण असू शकतो. 270 minus theta. 270 मायनस थिटा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मला सांगा, जर तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेला तर त्याला काय लिहू शकतो? 270 प्लस 70 मायनस थिटा सर. आणि अजून काय लिहू शकतो? 360 minus theta. व्हेरी गुड, 360 मायनस थिटा. बरोबर ना? पण मला एक प्रश्न पडलाय अजून, की जर अँगल पूर्ण फिरून आला, 360 कंप्लीट केलं आणि थोडा पुढे गेला तर तो 360 पेक्षा जास्त पण होऊ शकतो ना रे? 360 plus theta. हा, मग थिटा. फर्स्ट क्वाड्रंटचा अजून एक अलाइड अँगल मिळाला आपल्याला 360 प्लस थिटा. Theta. आलं का लक्षात? हो सर. Yes, sir. आता हेच अलाइड अँगल जे आहे, Sir, allied angles कशासाठी उपयोगी पडतात? मी तेच सांगितलं ना बाळा आधीच. नाही आठवत आहे तुला? Okay, sir. स्टँडर्ड अँगल काढण्यासाठी. मोठा अँगल जर असेल तर त्याला आपण स्टँडर्ड अँगल मध्ये कन्वर्ट करून त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी अलाइड अँगल्स आपल्याला हेल्प करतात. आलं का Okay, लक्षात? ओके आठवलं सर. ना हे बोललेलो मी? हो सर, आठवलं. नोट करून घ्यायचं होतं. नोट करून घे, मी परत सांगतो वाटल्यास. अलाइड अँगल आपण यूज करतो
कोणताही मोठा अँगल दिलेला असेल तर त्याला स्टँडर्ड अँगल मध्ये कन्वर्ट करून त्याची ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू काढण्यासाठी. ठीक आहे. येस ऑर नो? यस सर झालं. व्हेरी गुड. नोट करून घ्या ही गोष्ट. ठीक आहे. यस सर. एक सेकंड ना. अजून कोणाला काही डाऊट आहे इथे? कोणाला काही डाऊट? सुषमा? नो सर कंटिन्यू. ओके. मला सांग सुषमा, जर मी तुम्हाला आता एक प्रश्न दिला तर मला आन्सर देऊ शकता का तुम्ही लोक? यस सर देऊ शकतो. जसं तू म्हटली होती कॉस घ्या सर, कॉस घेतला. ठीक आहे. आणि मी अँगल लिहिला सुषमा 240 डिग्री. मला याचा आन्सर सांगा कसं काढायचं. कोणीही सांगा. एनी वन ऑफ यू. सुषमा? यस कोण कोण आहेत क्लासमध्ये आता? सर. सेकंड क्वाड्रंट मध्ये त्याला 180 + 60 हा त्याचा अलाइड अँगल येतो. मग Yes, मला sir. सांग सुषमा, तो सेकंड क्वाड्रंटचा राहिला का मग 180 + 60 लिहिला तर? नाही सर चेंज होतो, मायनस होतो तो. नाही मला सांग 180 + 60 लिहिला. 180 च्या पुढे गेला म्हणजे तो कोणत्या क्वाड्रंटचा आहे? थर्ड क्वाड्रंटचा आहे. थर्ड क्वाड्रंट. एक सेकंड ना. एक सेकंड. ओके. सो सुषमा 180 + 60 कोणत्या क्वाड्रंटचा आहे बाळा? थर्ड क्वाड्रंट. थर्ड Third. क्वाड्रंट. आता मला सांगा 180 90चा कोणता मल्टिपल आहे? 2. 2 म्हणजे कोणता? E1 मल्टिपल. E1 असेल तर आपण नाव बदलतो का? नो सर. No, मग sir. कॉसचा काय राहील? कॉसच राहिला. त्याच्यासोबत कोणाला चिपकवला? 60 डिग्री. 60 डिग्री. आता मला सांगा 240 म्हणजे कोणता क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट And कोणाचा tan असतो? चा इलाका. Tan. टॅनचा इलाका आहे. टॅनचा इलाका आहे म्हटल्यावर मी काय करणार? चिन्ह साईन बदलणार. बदलतो, शाबास. minus होतो. मग हा होईल मायनस. कॉस 60 म्हणजे किती? -1/2. व्हेरी गुड. मग कॉस ऑफ 240 डिग्री याचा आन्सर काय आहे? -1/2. बरोबर. सर हा क्वेश्चन एक्झाम मध्ये किती मार्क्स नाही येतो? हा क्वेश्चन एक्झाम मध्ये येतच नाही बाळा. याच्या बेसिस वरचे भरपूर प्रश्न येतात जे ह्या मेथडने या गोष्टीने आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. ओके सर. आपण नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला 5 होमवर्क देतो इथे. ते अँगल्स तुम्ही मला पुढच्या वेळेस सांगायचे. चालेल? त्या ट्रिग्नोमेट्रिक हो, फंक्शनची sir. व्हॅल्यू तुम्ही मला सांगायची. होमवर्क आहे पहिला. साइन ऑफ 330 degrees. Second, cot नाही घेऊ आपण. cos घेतो. cos of 150 degrees. थर्ड आहे tan of 240 degrees. फोर्थ आहे sin of 120 degrees. आणि फिफ्थ आहे
cos of cos of 270 degrees. लिहिलेत का सगळ्यांनी? होमवर्क नोट डाऊन केलेत का? यस सर. व्हेरी गुड, शाबाश. लिहिलं सर. Okay, so shall we stop here today? यस सर, स्टॉप. Okay, thank you all. And good थँक यू night. सर. Take बाय care. बाय सर. Bye bye. Take care, beta. बाय सर. गुड नाईट. Good night. Good night. सर तुमचं सेकंड लेक्चर कधी आहे? आता माझं लेक्चर असेल मे बी बेटा ऑन ट्यूजडे.